कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशा। Hello friends, welcome to Success Point Academy. Myself Sachin Ratnaparki, and today we are going to learn taking some problems depending on radian and degree. Okay, see here the problem number 5 is that the difference between two acute angles of right angular triangle is 7 pi upon 30 radian. Find the angles of triangle in degree. बघा काय दिलं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे त्याचे द डिफरन्स बिटवीन टू अँगल्स ऑफ राईट अँगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मधल्या दोन अँगल्सचा डिफरन्स दिला आपल्याला किती दिला आहे हा रेडियन मध्ये दिला आहे 7 पाय अपॉन 30 रेडियन दिलेला आहे आणि फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री. ठीक आहे डिग्री मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे पण हा दिला आहे रेडियन मध्ये रेडियन मध्ये. ठीक आहे इझी आहे प्रॉब्लेम. पाच सॉल्व करूया आपण. पाच सॉल्यूशन मध्ये पहा लेट x and y be the angles with the two angles of triangle in degree. ठीक है x आणि y आपण कन्सिडर केले जे अँगल फाइंड करायचे आपल्याला त्या अँगल्सला काय केलं आपण कन्सिडर x आणि y केलेलं आहे. ठीक आहे लेट x and y be the two angles of triangle in degree. ठीक आहे आता बघा इझी आहे. आता यामध्ये काय करायचं आपल्याला x आता दोन ट्रायंगल्स दिले आपल्याला ऑलरेडी मग यांची डिफरन्स किती दिला मग द डिफरन्स बिटवीन टू अँगल इज एवढं दिलं आपल्याला 7 पाय अपॉन 30 रेडियन दिलेलं आहे. पण काय करायचं नेमकं पहा डिफरन्स मध्ये काय सबट्रॅक्शन म्हणजे x y इक्वल टू 7 पाय अपॉन 30 रेडियन. ठीक आहे पाय अपॉन 30 रेडियन. आता हे रेडियन आहे याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा. काय करायला लागेल आपल्याला याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायला लागेल म्हणजे 7 पाय अपॉन 30 याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं आहे 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. हे झालं डिग्री मध्ये हे झालं डिग्री मध्ये आहे पूर्ण. म्हणजे पहा हा पाय पाय कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे मग हे पहा हा 0 0 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे आता हे 3 आहे 3 ने डिवाइड होते 6 3 चा 18 6 म्हणजे 6 into 7 किती येणार 42. पहा हे कॅल्क्युलेशन करताना थोडंसं व्यवस्थित करा. पाय पाय कॅन्सल होऊन जाते पहिले नंतर जे राहिलेलं आहे बाकी 6 ते फॉलो आपण काय राहील आपलं 7 into 18 upon 3. ठीक आहे बरं हे 30 मग 0 0 कॅन्सल केला 3 ने डिवाइड केलं. ठीक आहे या टाइप मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं आहे 42 आन्सर येते देन 6. ठीक आहे आणि हे 7 6 42 आन्सर येईल. 42 काय आहे डिग्री मध्ये x y इक्वल टू 42. इला क्वेश्चन नंबर 1 करून टाकू आपण. आता बघा x minus y equal to 42 degree equation number 1. आता बघा then पहा आता हा राइट एंगल ट्रायंगल आहे ट्रायंगल given triangle is right angle triangle. The given triangle is right angle triangle. आता हा राइट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे काय आहे समजा हा ट्रायंगल आहे. ठीक आहे हा राइट अँगल ट्रायंगल आहे. आता हा x आहे आणि हा y आहे सपोज. ठीक आहे तर या दोघांची सम किती येणार 90 येणार कारण की सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 असते. मग हे तर 90 ऑलरेडी आहे मग या दोघांची सम किती येणार 90 येणार. त्यामुळेच x y इक्वल टू 90 क्वेश्चन नंबर 2 येणार. ठीक आहे हे ड्रॉ करायची गरज नाहीये फक्त समजण्यासाठी होतं. ठीक आहे आता बघा यांची सम आली मग इक्वेशन 1 आणि 2 आहे. मग काय करायचं आपल्याला
दोघांचे ऍडिशन करा. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 दोघांचे ऍडिशन करा. एक तर व्हर्टिकल ऍडिशन करा नाही तर तुम्हाला हॉरिझॉन्टल करा. ठीक आहे, कोणती केली चालते पहा. आपण कोणती करू? x minus y plus x plus y equal to आता हे घेतला आपण LHS लेफ्ट हँड साइडचे घ्यायचं बघा. हे x minus y plus x plus y equal to 42 plus 90. ठीक आहे, आता पहा हा y मायनस आहे, हा y प्लस आहे, काय समजून जाते राहिले काय? हा x plus x किती झालं? 2x equal to दोघांचे ऍडिशन करा. 0 plus 2 2 9 plus 4 13. आन्सर किती आलं? 32 132. आता बघा 2x equal to 132. मग x equal to काय येणार? x equal to येणार 132 upon 2 upon 2. ठीक आहे, मी याला डिवाइड करा. x आन्सर काय मिळते? 66 मिळते. x व्हॅल्यू किती मिळाली? 66 ही झाली x ची व्हॅल्यू. ठीक आहे, पण आपण काय करायचं? काय फाइंड द एंगल्स ऑफ ट्रायंगल. ऑल एंगल्स काढायचे आपल्याला. झाले x ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता y ची काढायची आहे. काय करायचं? पुट इन 1 पुट इन 1. ठीक आहे, पुट इन 1 केला आपण. 1 काय आहे? x y आहे. 1 implies x minus y. x व्हॅल्यू किती व्हायची आपल्याला? 66 minus y equal to किती येणार? मग किती येणार? 42 पहा काय करायचं? y ची काढायची. y ला बाहेर घ्या म्हणजे y पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि हा 42 मायनस घ्या आणि इकडे घ्या निगेटिव्ह होऊन जाईल. 66 minus 42 y इक्वल किती येणार? 6 minus 2 4 6 minus 4 2 किती झाली? 22 डिग्री. ठीक आहे, therefore angles of a triangle are in degree are काय? 66 90 का राइट एंगल आहे आणि 24. इझी क्वेश्चन आहे. पहा इझी क्वेश्चन होता. तर परत तुम्हाला रिव्हिजन साठी सांगतो मी, लक्ष द्या. काय करायचं आपल्याला? द डिफरन्स बिटवीन टू acute angle of right angle triangle is 7 pi upon 30 radian. ठीक आहे, फाइंड द एंगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री. आपल्याला डिग्री मध्ये करायचं आहे. मग या रेडियन काय करायला लागेल? आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायला लागेल. ठीक आहे, मग ते आपण केलं. आता पहा डिफरन्स म्हणजे काय? आपण कन्सिडर केले आपण x आणि y दोन अँगल्स आहेत, ते डिग्री मध्ये मेजर आहे. मग x y इक्वल टू एवढं आलं. या रेडियन मध्ये याला कन्वर्ट केलं आपण कशामध्ये? डिग्री मध्ये. कन्वर्ट करायचं म्हणजे काय? त्या रेडियनला 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पाय मल्टिप्लाय केलं, पाय कॅन्सल झाला. 7 into 180 upon 30 हा 0 0 कॅन्सल झाला. हे 3 into 18 3 ला 18 डिवाइड केलं 6 आलं. मग 6 into 7 42 आन्सर आलं. द गिवन ट्रायंगल इज राइट एंगल ट्रायंगल. हे पहिले दिले आपल्याला राइट एंगल ट्रायंगल आहे म्हणते. मग राइट एंगल ट्रायंगल आहे तर जे रिमेनिंग एंगल्स असतात आणि राइट एंगल्स 90 एंगल सोडून त्यांची सम किती असते? 180 असते. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचे आहे. ठीक आहे, पहा प्रत्येक वेळेस असं बेसिक कन्सेप्ट इथे घेणार नाहीये. त्यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर पाहिजे. म्हणजे रिमेनिंग एंगल्स ऑफ राइट एंगल इज 90 डिग्री. ठीक आहे, असे कन्सेप्ट जे आहेत ते पहा. मग ऍडिंग केलं आपण दोघांचं, y कॅन्सल झाला. ठीक आहे, x plus x 2x equal to 132. देन 132 ला डिवाइड केलं 66 आलं. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं 66 minus y equal to 42. शिफ्ट केलं म्हणजे किती आलं? 66 minus 42 equal to 24. The angles of triangles are in degree are 66, 90 and 24. इझी आहे प्रॉब्लेम. बघा आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. ओके फ्रेंड्स, हा स्क्रीनशॉट काढून नोट करून घ्या क्वेश्चन. आता 5th क्वेश्चन झाला. आता 6th क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. बघा काय आहे क्वेश्चन. चला, in one angle of quadrilateral is 2 pi upon 9 radian. 2 pi upon 9 radian. रेडियन मध्ये दिलं आपल्याला.
and given measure of other three angles are in the ratio 3:5:8. Find their measures in degree. क्वेश्चन इझी आहे बघा. काय दिलं आपल्याला, एक क्वाड्रिलेटरल आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन समजून घ्या आधी. क्वाड्रिलेटरल आहे सपोज दिस. ठीक आहे, तर एक अँगल आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आहे दिलेला रेडियन मध्ये दिलेला आहे 2π/9 रेडियन दिलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे जे बाकीचे अँगल आहेत हे अँगल पण काढायचे आहे. ठीक आहे, फाइंड देयर मेजर्स इन डिग्री. डिग्री मध्ये करायचं आपल्याला. यांचा रेशो दिलेला आहे. रेशो दिलेला म्हणजे काहीतरी कॉमन मल्टिपल घ्यायला लागतं आपल्याला. तो कॉमन मल्टिपल आपण k घेऊ किंवा x घेऊ. 3k घेऊ आपण, हे 5k घेऊ आणि हा 8k घेऊ. ठीक आहे, या टाइपचा आपल्याला क्वेश्चन करायचा आहे. इझी क्वेश्चन आहे. आता याचे सम पूर्ण आपल्याला माहिती आहे. सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल इज किती असते, 360 असते. ठीक आहे, त्यानुसार तो यूज करून आपल्याला फाइंड करायचा आहे. क्वेश्चन इझी आहे पहा. यामध्ये हे फक्त समजण्यासाठी होतं. तर बघा आता सॉल्व करूया आपण. पहा, सम ऑफ एंगल्स ऑफ सोल्यूशन मध्ये पहा, सम ऑफ एंगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल इज 360 डिग्री. ठीक आहे, 360 डिग्री असते आपल्याला माहिती आहे. तर पहा आता काय करायचं आहे, 360 डिग्री आहे. तर नाही का, आता त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, वन ऑफ द एंगल इज गिवन टू बी. किती दिलं आपल्याला, वन ऑफ द एंगल इज गिवन टू बी किती आहे, 2π/9. हे काय आहे, रेडियन. इथे रेडियन नाव आहे किंवा सिम्बॉल दिले ते चालते. ठीक आहे, आता 2π/9 आहे. हे काय करायचं आहे, रेडियन मध्ये आहे, याला कन्वर्ट करा डिग्री मध्ये. आपल्याला डिग्री मध्ये करायचं सगळं, त्यामुळे डिग्री मध्ये कन्वर्ट करा. काय करायचं आहे आपल्याला, 2π/9. ठीक आहे, इनटू किती, इक्वल टू 2π/9 इक्वल टू 2π/9 into 180/5. हे कसं झालं, डिग्री मध्ये पूर्ण गेलं डिग्री मध्ये. सॉल्व करायला हा पाय कॅन्सल होऊन जाईल. राहते काय, 2 × 180/9 डिग्री. ठीक आहे, हे सॉल्व करता याच्यामध्ये 9 म्हणजे 9 2 चा 18, 20 × 2 म्हणजे किती झालं, 40. ठीक आहे, जेला आपण कन्वर्ट केलं डिग्री मध्ये. हा रेडियन केलं, त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं आपण, डिग्री मध्ये. ठीक आहे, आता बघा ही झाला एक अँगल, क्वाड्रिलेटरल मधला एक अँगल झाला. आता रिमेनिंग 3 अँगल, सम ऑफ रिमेनिंग 3 angles of quadrilateral is काय आहे ना, सम किती असते, 360. मग 360 मधून 40 वजा करा, 360 - 40 इक्वल किती ना, सबट्रॅक्शन केलं 320 डिग्री. ठीक आहे, आता हे झालं 3 साठी. आणि काय दिलं आपण बघा, आता 3 angles are in the ratio. काय रेशो दिले, these 3 angles in the ratio, कोणत्या रेशो मध्ये, 3:5:8. ठीक आहे, लेट these 3 angles in degree are 3k, 5k and 8k, where k is constant. ठीक है, k is constant करा किंवा कॉमन मल्टिपल घ्या.
काय घेतलं चालते, ह्या कॉमन मल्टिपल झाला. रेशो जेव्हा येते तेव्हा कॉमन मल्टिपल असते. ठीक आहे. आता 3k आता यांची सम किती येणार, आता लक्षात यांची सम किती असणार, यांची सम असणार 320 कारण की 3 अँगलची सम किती आहे म्हणजे 320 आहे. देयरफॉर 3k प्लस 5k प्लस 8k इक्वल टू 320 डिग्री. ठीक आहे. 320 डिग्री आणि 3 ची सम किती आहे म्हणजे 1 आपण फाइंड केले 320 आहे. मग याची ऍडिशन करा 18 प्लस 8 प्लस 8 16k इक्वल टू 320. ठीक आहे. मग आता k ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, k इक्वल टू काय येणार 320 अपॉन 16. 16 ने डिवाइड करा, 16 टू द 32 म्हणजे 2 आणि 0 म्हणजे 20. k इक्वल टू काय आलं, k इक्वल टू 20 डिग्री. मग k इक्वल टू 20. ठीक आहे. कॉमन मल्टिपल आहे हा, k इक्वल टू 20 आलं. ठीक आहे. k इक्वल टू 20 आहे तर 3k ची व्हॅल्यू किती आहे, देयरफॉर 3k इक्वल टू 3 into 20 इक्वल टू किती येणार 60 डिग्री. ठीक आहे. 5k इक्वल टू 5 into 20 इक्वल टू किती येणार, मल्टिप्लिकेशन करायचं 100 डिग्री. and 8k इक्वल टू 8 into 20 इक्वल टू 8 to the 16 डिग्री. ठीक है. therefore the angles of quadrilateral are, therefore the angles of quadrilateral are या पहिला 40 डिग्री in degree are in degree are 40 degree, then 60 degree, then 100 degree and 160 degree. इझी क्वेश्चन आहे पण काय केलं आपण याच्यामध्ये पाहायचं ना, आपल्याला दिला होता फक्त एक क्वाड्रिलॅटरचा एक अँगल दिला होता आपल्याला. ठीक आहे. मग आपण तो अँगल काय केलं, त्या अँगलला डिग्री मध्ये कन्वर्ट केलं पहिले. ठीक आहे. मग आता सम ऑफ angles of quadrilateral is 360 आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. one of these angle is given to be जे एक अँगल दिलेला ते काय आहे 2 पाय अपॉन 9 रेडियन दिलेला आहे. मग याला कन्वर्ट केला आपण डिग्री मध्ये 180 अपॉन पाय ना मल्टिप्लाय करून 40 आन्सर आलं. मग आता एक अँगल 40 आहे, मग रिमेनिंग जे अँगल आहे 3 अँगल याची सम किती असणार 360 minus 40 केला आपण 320 आन्सर आलं. नंतर काय केलं the three angles of triangle in the ratio, मग त्या रेशो मध्ये 3 these three angles in the ratio 3:5:8. let these the angles in degree are 3k 5k and 8k. k is a constant. ठीक आहे. कॉन्स्टंट किंवा कॉमन मल्टिपल येईल तर चालते. ठीक आहे. मग याची सम किती असणार 320 असणार. मग 320 ला आपण k ची व्हॅल्यू फाइंड केली, k 20 आला. मग 3k इक्वल टू 3 into 20 केलं 60, 5 into 20 केलं 100, 8 into 20 केलं 180, 160. these angles of quadrilateral in degree are 40 degree, 60 degree, 100 degree and 160 degree. पण इझी क्वेश्चन आहे, आपण सॉल्व केला. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोटबुक मध्ये नोट करून घ्या. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट पॉइंट. So friends, then next question, that is 7th number question. See here, find the measure of sides of a regular polygon if each of its interior angle is 4 pi upon 5 radian. इझी आहे. यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय, पॉलिगॉन म्हणजे माहिती आपल्याला, बट रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय हे माहित पाहिजे. बेसिक कन्सेप्ट जे आहे ते माहित असतं आपल्याला इझी जाईल. कशा, तर रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय असते, ज्या पॉलिगॉन मध्ये इक्वी ट्रायंगल आहे, जो पॉलिगॉन इक्वी ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल आहे,
a polygon which is equilateral and equitriangle is called regular polygon. इक्विट्रायंगल म्हणजे काय, ज्याचे सगळे अँगल जे आहेत ते सेम डिग्रीचे आहेत, सेम मेजरचे आहेत आणि सगळ्या साइड जे आहेत ते इक्विलॅटरल आहे, म्हणजे काय सेम लेंथचे आहेत. ठीक आहे, सेम लेंथचे आहेत. सो आपण हे समजा काढला आपण हा ट्रायंगल, हा पॉलिगॉन काढला आपण, ऑक्टॅगॉन काढला आपण समजा. ठीक आहे, यातले सगळे अँगल जे आहेत त्यांचे मेजर सेम असणार. ठीक आहे, आणि सगळ्या साइडचं मेजर काय असणार, सेम. याला म्हणायचं रेग्युलर पॉलिगॉन. ठीक आहे, याला म्हणायचं रेग्युलर पॉलिगॉन. ठीक आहे, तर पहा आता रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय, अ पॉलिगॉन which is equilateral and equitriangle polygon is called regular polygon. ठीक आहे, तर बघा आता find the number of sides. Let the number of sides of regular polygon be n. आपण काय करायचं, n कन्सिडर केलं चार साइड्सला. ठीक आहे, देन interior angle किती दिला आपल्याला of the polygon is 4π/5 radian. म्हणजेच काय, आता याला कन्वर्ट करायचं, आपण काय करायचं, याला कन्वर्ट करायचं समजा डिग्री मध्ये. 4π/5 रेडियन इक्वल टू 4π/5 into 180/π. 180/π काय करायचं, मल्टिप्लाय करायचं डिग्री मिळण्यासाठी. हा पाय कॅन्सल होऊन जाते, राहते काय हे डिग्री मध्ये झालं 4 into 180/5 डिग्री. कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, याला डिवाइड केला आपण तर म्हणजे 36. ठीक आहे, 36 into 4 किती येणार, 36 into 4 144 डिग्री. हे झालं इंटिरियर अँगल. ठीक आहे, इंटिरियर अँगल ऑफ पॉलिगॉन म्हणजे आतमधला कोन त्या पॉलिगॉनच्या. बट आपल्याला काय पाहिजे, बाहेरचा कोन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एक्सटीरियर अँगल इक्वल टू एक्सटीरियर अँगल काय मिळणार, त्याला एक्सटीरियर अँगल जर इंटिरियर अँगल हा झाला एक्सटीरियर अँगल काढायचा आपल्याला. तर एक्सटीरियर अँगल काढताना काय करायचं आहे, 180 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. 180 मधून काय करायचं, जे इंटिरियर अँगल आहे ते सबट्रॅक्ट करायचं आहे. 180 - 144 किती येणार, 36 डिग्री. 36 काय येणार, डिग्री. ठीक आहे, आता हे एक्सटीरियर अँगल झाला. आता पण फाइंड काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ साइड ऑफ पॉलिगॉन करायचं. नंबर ऑफ साइड ऑफ पॉलिगॉन करायचं. तर पहा त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. एक्सटीरियर अँगल ऑफ पॉलिगॉन, रेग्युलर पॉलिगॉन इक्वल टू 360/n. n काय आहे, n आहे नंबर ऑफ साइड. ठीक आहे, n इज नंबर ऑफ साइड. हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे ते काय ना 360 इक्वल टू 360 36 इक्वल टू 360/n. व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला n ची. n इक्वल टू काय करायचं, n इक्वल टू 360/36. 36 ने 1 36 किती आलं 10. n इक्वल टू 10. म्हणजे therefore the number of sides of regular polygon, therefore the number of sides of regular polygon are 10. ठीक आहे, आता झालं 10. इझी क्वेश्चन आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे होता.
रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे काय हे माहित पाहिजे आणि त्याचा फॉर्म्युला पण माहित पाहिजे. एक्सट्रीम अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज 360 डिग्री. 360 अपॉन n. n म्हणजे काय नंबर ऑफ साइड. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण काय केलं त्यानुसार n ची व्हॅल्यू फाइंड केली. इझी क्वेश्चन आहे. पहा रिपीट करतो थोडक्यात मी. लेट द नंबर ऑफ साइड n ऑफ रेग्युलर पॉलिगॉन n आपण कन्सिडर केले n. ठीक आहे. इंटिरियर अँगल आपण दिला आहे. इंटिरियर अँगल ऑफ द पॉलिगॉन इज 4 पाय अपॉन 5 रेडियन. म्हणजे रेडियन आहे. याला डिग्री मध्ये कन्वर्ट केला आपण 180 आपण पाय ने मल्टिप्लाय करून याला इंटिरियर अँगल 144 आलं. याला काय करायचं एक्सटिरियर अँगल आला. एक्सटिरियर अँगल काढायचा असला तर 180 मधून इंटिरियर अँगल सबट्रॅक्ट करायचा असतो. तो सबट्रॅक्ट केलं 36 आलं. मग एक्सटिरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन हे फॉर्म्युला आहे इक्वल टू 360 अपॉन n. n इज काय साइड ऑफ पॉलिगॉन. ठीक आहे. देन 360 अपॉन n. n ची व्हॅल्यू केली आपण कशी तर इथे शिफ्ट केले यांना आणि 36 ला आपण मध्ये घेतला आणि डिवाइड केला तर 10 आलं. इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. हा क्वेश्चन आता नोटबुक मध्ये नोट करून घ्या स्क्रीनशॉट काढून. ओके. नाही नोट्स म्हणून टाकेल तुम्हाला WhatsApp वर. तो नोट्स तुम्ही लिहून घ्या नोटबुक मध्ये. ओके फ्रेंड्स. थँक्यू. Then friends, now the turn of homework. Homework turn. See here. आता क्वेश्चन नंबर 5 चा जे आपण पाहिला होता टाइप 5 चा त्याच टाइप मध्ये मी तुम्हाला क्वेश्चन देत आहे. सेम क्वेश्चन आहे. द डिफरन्स बिटवीन टू acute angle of right angular triangle is 5 pi upon 18 radian. Find the angles of these triangles in degree. ठीक आहे. हे फक्त मी चेंज काय केलं रेडियन ची व्हॅल्यू चेंज केली आहे. डिफरन्स व्हॅल्यू चेंज केली आहे. तुम्हाला ते अँगल्स फाइंड करायचे त्या ट्रायंगलचे. ठीक आहे. आणि मला सॉल्व करून क्वेश्चन मला WhatsApp ला पाठवायचा आहे फोटो काढून. ओके. आणि त्याचबरोबर तुम्हाला नोट्स मी आता WhatsApp ला टाकेल ते नोट्स पण तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. आणि नोट्स आणि हे होमवर्क मला WhatsApp ला पाठवायचा आहे.